विधानसभा निवडणुकीच्या आधी ज्यावेळेस शक्तीपीठ महामार्ग घोषित झाला त्यावेळेस महाराष्ट्रातल्या सगळ्याच जिल्ह्यामधल्या शेतकऱ्यांचा त्याला आपल्याला तीव्र विरोध लक्षात घेऊन निवडणुकीसाठी म्हणून त्यांनी फक्त सांगितलं की आम्ही हा मार्ग स्थगित करतोय, शेतकऱ्याच्या संमतीशिवाय करणार नाहीत। परंतु जशी निवडणूक झाली, निवडणुकीत त्यांना यश मिळालं, खोटं बोलून यश मिळवलं आणि त्यानंतर लगेच सारड्यासारखं रंग ह्या सरकारनं बदलला। मला त्यांना सांगायचं आहे की तुम्ही शेतकऱ्यांची फसवणूक केलेली आहे। सध्या कोल्हापूर सोलापूर हा मार्ग चारपदरी अस्तित्वात आहे। सोलापूरपासून तुळजापूर मार्गे नागपूरपर्यंतचाही मार्ग चांगल्या प्रकारे अस्तित्वात आहे। त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची वर्दळ नसताना हा शक्तीपीठ महामार्गाचा अट्टास कशासाठी, कुणाला समृद्ध करण्यासाठी हा अट्टास केला जातोय ह्याचा विचार सरकारमध्ये बसलेल्या लोकांनी करावा। आणि माझी त्यांना एवढीच विनंती आहे की शेतकऱ्यांचा विरोध असताना शेतकऱ्यांच्या अन्नात माती घालून कुणाला तरी समृद्ध होण्यासाठी म्हणून जर शक्तीपीठ महामार्ग आपण करत असाल तर याला सर्व शेतकऱ्यांचा सगळ्यांचा विरोध राहील। आणि हेच पैसे 85,000 कोटी रुपये जे तुम्ही खर्च करताय ते मराठवाड्यातल्या सिंचनाच्या प्रकल्पावर खर्च करा आणि सिंचनाचे प्रकल्प पूर्ण करून आपल्याला मराठवाड्यातली विदर्भातल्या शेतकऱ्याच्या आतमध्ये थांबवता येतील। त्यामुळे माझी विनंती आहे की तुम्हाला जर खरंच मराठवाड्याचा विकास करायचा असेल तर हेच पैसे तुम्ही जेवढे शक्तीपीठ महामार्गाला खर्च करताय तेवढेच पैसे सिंचन प्रकल्पावर खर्च करून मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवाव्यात।